आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी मेधा मॅडम यांना विनंती करतो की आपण आपलं नाव व्यक्त करायचं. मी मेधा गौरवकर. इथे खूप मोठ्या स्क्रीनवरती मला जागा दिली आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. मी मुंबईहून आलेले आहे. आय एम अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि साधारण 20 वर्षापासून मी ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते मुंबईमध्ये. ॲक्च्युली ना माझ्याकडे ना शब्दच नाही आहे पूर्ण टीमला, पॅरेंट्सना म्हणजे कौतुक कुठून सुरुवात करू. एंड तर नाहीच आहे या गोष्टीला. सो आय जस्ट वॉन्ट की सगळ्यांनी स्वतःसाठी आणि मुलांसाठी जोरात एकदम जोरात म्हणजे एकदम जोरात करायला हवं. एकदम अजून 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Yes, that's the spirit. One minute. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या युनिवर्समध्ये वी ऑल आर स्पेशल. अख्ख्या या ब्रह्मांडामध्ये आपण सगळे स्पेशल आहोत. आता स्पेशल याचा अर्थ काय असतो? स्पेशल याचा अर्थ काय? काहीतरी प्रत्येकामध्ये युनिक असतं, बरोबर आहे ना? मग आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी युनिक आहे. अँड नोबडी इज 100% परफेक्ट. म्हणजे या युनिवर्समध्ये प्रत्येक माणूस हा स्पेशल जन्माला आलेला आहे, पण प्रत्येक माणूस हा 100% नाही जन्माला आलेला आहे. मग आपल्याला आपल्या स्पेशलिटीवरती भर द्यायचा आहे का 100% नाही आहे म्हणून रडायचंय? काय वाटतं? कोणच 100% परफेक्ट नाही आणि असू शकत नाही 100% परफेक्ट आहे. आपलं स्वतःचं शरीर सुद्धा 100% परफेक्ट नाहीये. आपला एक हात छोटा आणि एक हात मोठा आहे, माहितीये का? आपला दोन्ही पाय आपले सेम नाहीयेत. आपली राईट किडनी, लेफ्ट किडनी, राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन काहीही सिमिलर नाहीये. अहो, एकाच आईच्या उदरातून ट्विन्स मुलं जन्माला येतात, ती देखील सेम नसतात. मग आपण आपल्या मुलांना हा असाच का नाहीये किंवा ती तशीच का नाहीये का म्हणायचं? कंपॅरिझन तर कुठेच नाही होऊ शकत. कोणाचंच कोणाशी कंपॅरिझन नाहीये. या हाताचं या हाताशी कंपॅरिझन नाहीये. तर आपण एका माणसाचं दुसऱ्या माणसाबरोबर कंपॅरिझन करून ना ऍक्च्युली युनिव्हर्सला चॅलेंज देतोय. ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे, आपण कोण आहोत? स्वतःशी देखील कधीही काहीही कंपॅरिझन करू नका. आता म्हणणार की आम्ही कंपॅरिझन नाही करत, आम्ही चॅलेंजिंग बोलतो किंवा आम्ही स्पर्धात्मक बोलतो. मग स्पर्धा करायची असेल तर स्पर्धा स्वतःशी करा ना, दुसऱ्याशी कशाला? म्हणजे त्याने काल 200 मीटर रनिंग रेस मध्ये तो फर्स्ट आला, तर बघा तुला पण यायचंय. मी त्याला कंपेअर करत नाहीये, मी त्याला मोटिवेट करतोय. असं कसं काय असणार आहे मोटिवेशन? की तो काल फर्स्ट आला, तू पण आज फर्स्ट आहे, ह्याला मोटिवेशन म्हणतात? ह्याला मोटिवेशन म्हणतात का? नाही, ह्याला दबाव म्हणतात. तुम्ही फोर्स करताय, म्हणजे तुम्ही ओरडत पण नाही. म्हणजे जर आपला मुलगा किंवा मुलगी एखादी स्पर्धा हरली किंवा कुठे कमी मार्क्स मिळाले किंवा कुठे परफॉर्मन्स मध्ये गडबड झाली तर ओरडत नाही. पण तिने तसं केलं ना, तसं बघ तुला जमतंय का? तिने तसं केलं तसं बघ तुला जमतंय का म्हणायला जर उद्या आपल्या मुलांनी म्हटलं की बाजूच्या काकूंनी काल खिचडी छान बनवली होती, बघ तुला कशी जमते का? चालेल? नाही ना. जसं प्रत्येक हाताला चव वेगळी आहे ना, तसंच प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी वेगळी आहे. प्रत्येकाचा ना विचार करायची पद्धत वेगवेगळी आहे. बरोबर आहे? सगळ्यांच्या आता रिव्हिन आलेत का? फुगे आले? फुगे फुगवा, पटकन फुगवा. येस, व्हेरी गुड. आणि फुगवलं सुद्धा. शाबास, क्या बात आहे. पटकन. मी काउंट करू का? म्हणजे पटापट फुगे ठेवते. 10, 9, 8, 7,
4 3 2 1 0. आता आपल्या आजूबाजूला बघा जरा की कोणाकडे ग्रीन असेल ना त्याने रेड बरोबर एक्सचेंज करायचं. ज्याच्याकडे रेड आहे त्यांनी ग्रीन, भगवा असेल त्यांनी ग्रीन रेड एक्सचेंज करा. हा फेवरेट कलर वगैरे काही नाही हा, एक्सचेंज करायचं. येस एक्सचेंज झालं एक्सचेंज. असं जरा दाखवा मला. येस आहे, मेजॉरिटी आहेत सगळ्यांकडे बलून. ओके, दॅट्स व्हेरी गुड. एक्सचेंज पण केला का? बलून एक्सचेंज केला. हे एक्सचेंज मी का करायला सांगितलं? एक्सचेंज का करायला सांगितलं मी बलून? असं झालंय का की कोणी एक्सचेंज केला, अरे माझा किती मोठा बलून मी हिला दिला आणि हिने काय फुगवला एवढूसा मला दिला, असं झालंय? वाटलं अरे इकडे वाटलं ना असं? हा येस. आपण ह्याला म्हणतो देवाणघेवाण, पण ह्याला म्हणतो आपण अपेक्षांची देवाणघेवाण. बरोबर आहे? मी ह्याला काय किती मदत केली रे बाबा, आणि याने बघा त्याच्या बदल्यात मला काय दिलेलं. मी माझ्या मुलांसाठी काय 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 करतो आणि काय, म्हणजे त्या मनाने माझ्या मुलाने काय किती हुशार व्हायला पाहिजे होतं आणि काय काय करायला पाहिजे होतं. बलून एक्सचेंज. बरोबर आहे? पण इथे अपेक्षांना अशा ठेवूच नका. अशा अपेक्षांना ऍक्च्युली अशा ठेवायच्याच नाहीये. आता जसं आता जयश्री मॅडम कुठे गेल्या? जयश्री मॅडम आहे तिथे. आता जयश्री मॅडम, मी जयश्री मॅडमना खूप हेल्प केली आहे. बरोबर ना हो मॅडम? जयश्री मॅडमना मी खूप हेल्प केली, खूपच हेल्प केली आहे. कोणती हेल्प विचारू नका. केली म्हटलं ना हो म्हणायचं. बोला हो. व्हेरी गुड. मी जयश्री मॅडमना खूप हेल्प केलेली आहे आणि आता त्या एका उच्च पदावर जाऊन बसलेल्या आहेत. आणि परवा मी इथून जात होते चांदणी चौक मधून, तर या मला दिसल्या. ओळख नाही दाखवली मला, अजिबात ओळख नाही दाखवली. अशा हो बाजूने गेल्या पण ओळखच नाही दाखवली. मग आता काय, मी घरी जाऊन असं डोक्याला हात लावला, काय कसली मैत्री, काय क्या तेरी दोस्ती क्या तेरा प्यार बस क्या यार, असं झालं मला. मग आता मी उठता बसता तोच विचार करते की जयश्रीने असं का केलं, जयश्रीने तसं काय केलं. मी सुरुवातीपासून ते आतापर्यंतची पूर्ण कुंडली वाचायला सुरुवात केली. मी हिच्यासाठी काय काय केलं आणि काय काय नाही. हा एक एपिसोड झाला. नेक्स्ट एपिसोड, मला समृद्धी भेटली. समृद्धीची आणि माझी खूप छान मैत्री झाली. ठीक आहे, म्हणजे समृद्धी माझ्याकडे सगळं शेअर करते, मी पण समृद्धीकडे सगळं शेअर करते. पण मी मधून समृद्धीला ना जयश्रीबद्दल पण सांगते. पण जयश्रीपेक्षा 10 पटीने जास्त चांगली समृद्धी आहे. तरी पण मी समृद्धीकडे जयश्रीबद्दलच बोलते. तुला माहिती आहे का, माझी एक मैत्रीण होती, काय म्हणजे तिचं वाचून माझं जमत नव्हतं, माझ्या वाचून तिचं असं होतं. पण आता ती मला ओळख पण दाखवत नाही. मी इथे तुला समृद्धी म्हणते. हो का, अच्छा ठीक आहे. समृद्धीला काही फरक नाही पडत आहे. ती माझ्याकडे जसं वागायचं तसं छान वागते. म्हणजे मी तिला चांगलं म्हणू दे नाही म्हणू दे, मी तिचं कौतुक करू दे नको करू दे, पण ती माझ्याकडे खूप छान वागतेय. ह्याचाच अर्थ काय की आपण फक्त एक माणूस म्हणून अपेक्षा ठेवतो. म्हणजे मी हिचं चांगलं केलं तर ह्याच व्यक्तीने माझं चांगलं केलं पाहिजे, त्याच व्यक्तीने माझे गुणगान गायले पाहिजे, त्याच व्यक्तीने माझा उदो केला पाहिजे. असं नसतं या युनिव्हर्स
नाही. मग आपली मुलं आपण आपल्या शिक्षकांकडे सुपूर्द केली आहेत ना, झालं. मग झालं. होणार म्हणजे होणार. 100% काम होणार. आणि हे दिसतच आहे ना, जिथे नावच प्रोग्रेस आहे तिथे डिक्रीज काही होणारच नाहीये. मग कशाला नर्वस राहायचं? बरोबर आहे की नाही? रिबिन मिळालेत का? नाहीये. रिबिन मिळाल्या? रिबिन आल्यात ना. फक्त 2 मिनिटाचा टास्क आहे. तुमच्या हातात रिबिन आहे, सगळ्यांच्या हातात आहे ना रिबिन. एकच काम करायचं, काहीतरी करा त्या रिबिनशी. काहीही करा, त्या रिबिनचं काही पण करा, काहीही करा. काय करता येते त्या रिबिनचा यूज करून ते मला करून दाखवा. पटकन पटकन पटकन. यू हॅव ओनली 30 सेकंड्स. 30 सेकंड मध्ये त्या रिबिनचं तुम्ही काय करू शकताय? काय करू शकताय रिबिनचं? 30 सेकंड. मी 1 ते 30 काउंट करणार आहे. सांगा मला तुम्ही त्या रिबिनचा यूज करून तुम्ही काय करू शकताय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 10 सेकंद फक्त. 21 22 23 24 24.5 25 26 27 28 29 29.5 30. डन. काय काय केलं? एक छोटा फ्लावर. क्या बात है. ये किसके लिए? ऑब्वियसली. अच्छा, मोटिवेशन इथून मिळालं. अजून काय बनवलंय? फूल. हा? मिस इंडिया. ओ वाव, दॅट्स रिअली वंडरफुल. ग्रेट ग्रेट. अजून कोणी काय केलंय? अजून ह्या दोघी चीयर्स गर्ल झाल्या. अशा ते घेऊन चीयर्स गर्ल करताय. येस, दॅट्स द स्पिरिट. डन. मस्त. मी काय दिलेलं होतं हातात? रिबिन दिली. त्याचं तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी केली 30 सेकंदामध्ये. 30 सेकंदात ना. मग युनिव्हर्सने लाख मुलाची मुलं दिली आहेत हो आपल्या हातात. एका रिबिनला जर आपण असा काही आकार देऊ शकतो, त्याला आपण काय काय करू शकतो, तर मग पॅरेंट्स आणि टीचर मुलांना कुठून कुठपर्यंत काय काय घडू शकतो. फक्त पाहिजे ती इच्छाशक्ती, विल पॉवर, आपला आत्मविश्वास आणि दृढ निश्चय. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे माहिती आहे आपले इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत, पण प्रत्येक पॅरेंट्समध्ये, प्रत्येक टीचरमध्ये आणि प्रत्येक मुलांमध्ये ना एक क्रिएटिव्हिटी आहे. फक्त त्या क्रिएटिव्हिटीकडे लक्ष द्या. फक्त त्या क्रिएटिव्हिटीकडे लक्ष द्या. कारण ती फक्त क्रिएटिव्हिटी नसून ते वरदान दिलेलं आहे या निसर्गाचं. तर वरदानाला ना रिस्पेक्ट करायला शिका. ते कुठलीही कला असू दे, हा कोणतीही कला असू दे. ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून मी एक गोष्ट 1000 वेळा सांगेन. प्रत्येक व्यक्तीमध्ये ना, प्रत्येक इच अँड एव्हरी ह्युमन बिईंग मध्ये एक काही ना काहीतरी स्पेशल गोष्ट असतेच. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे ह्या ब्रह्मांडामध्ये जो सगळ्या प्राण्यांचे आवाज काढू शकतो. मांजर कुत्र्याचा आवाज काढू शकते, कुत्रा मांजरीचा आवाज काढू शकतो, हत्ती दरकारी फोडू शकतो. आपण सगळं करू शकतो. ह्याचा अर्थ आपल्यामध्ये सगळं काही आहे, पण ते काय आहे ना ते शोधा. पॅरेंट झालेला आहात म्हणून फक्त मुलांमध्ये काय आहे ते नका शोधू. तुमच्यामध्ये काय आहे ते शोधा. तुमच्या मुलांमध्ये काय आहे ते शोधा. त्या दोन्हीचं कोऑर्डिनेशन करून एक तिसरं काहीतरी निर्माण होईल. मग तुमच्यामध्ये पण काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे ना. आज टीचर्स मध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे ती प्लस मुलांची क्रिएटिव्हिटी हे एकत्र झालं म्हणून हे एवढं ग्रँड फंक्शन होत आहे ना. मग पॅरेंट्सनी का नाही पुढे यायचं?
स्वतःला ना थोडं दिस इज द लास्ट ओनली 2 minutes, स्वतःला कुठेतरी डायव्हर्ट करायला शिका. एकाच ह्याच्यामध्ये गोल 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 फिरत नका राहू. असं काय झालं, तसं काय झालं, असं नाही व्हायला पाहिजे. तर पटकन आपण टीव्हीचे चॅनल कसे चेंज करतो. आता नेटफ्लिक्स, आता OTT, आता ZEE5 करतो ना, YouTube, WhatsApp, Insta, Facebook, पट मग तसे मूड पण चेंज करायला शिका. जरा विचार पण ना पटपट ना चेंज करायला शिका. मूव ऑन व्हायला शिका. त्यातल्या त्यात नका. आता डायव्हर्ट कसं होणार? हातात फुगे आहेत ना, ज्यांच्या हातात फुगे आहेत ना ते जरा उभे राहा. 2च मिनिटं झाला आपला लास्ट तास. सर घ्या ना, फुगा घ्या. हा, आणि काय करायचं माहितीये का, ऑनेस्टली करायचंय ना सगळ्यांनी. हा, फुगा सीटवर ठेवायचा आणि त्याच्यावर बसायचं. येस, चला मी 1 2 3 म्हणे एकत्र. 1 2 3. झालं ना, माइंड थोडंसं डायव्हर्ट झालं. कसं डायव्हर्ट झालं म्हणजे तो फुगा मी ठेवला, आता मला त्याच्यावरती बसायचं, आता तो फुटणार. त्या 2 ते 3 सेकंदामध्ये कुठलेच विचार आले नाही आपल्या डोक्यात, कुठलेच नाही. इव्हन ही समोर कोण मेघा उभी आहे, काय सांगते, काहीच नाही. तर अशी काहीतरी ऍक्टिव्हिटी ना रोज स्वतः काही ना काहीतरी करा. आणि प्रत्येक माणसामध्ये ना दिल तो बच्चा है जी, हे लक्षात ठेवा. म्हणून मी सगळ्यांना बलून हातात दिले. बलून हातात दिल्यानंतर मी सगळ्यांचे फेशियल एक्सप्रेशन मी नोट करत होते. एक तर त्याला ती हँडल करायची जी पद्धत होती, हा माझा बलून आहे, कुठला नाही पाहिजे. सो आहे ना, जे कुठेतरी एक छोटंसं मन आहे ना, बालपण आहे ना, ते बाहेर काढा, बिनधास्त बाहेर काढा. आई वडील झालात म्हणून काय झालं, ते बाहेर काढायला शिका. कारण तुम्ही जोपर्यंत लहान होत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही मुलांना नाही तसं बालपण देऊ शकणार. आपण पण लहान व्हायचं असतं. काहीतरी आपली आवडीची वस्तू आपण, आपली आवडीची वस्तू आपण मुलांना देतो. नाही तू खा, तुम्हाला पण आवडलाय ना, एक दे ना, एक छोटासा बाईट, असं म्हणा. असं म्हणायला शिका. एवढंसं बाईट घेतला म्हणून काही होत नाही. तेव्हा त्यांना पण काय, अरे शी इज माय फ्रेंड, ही इज माय फ्रेंड. जर आई वडिलांनी मुलांचा जर मित्र बनायचं असेल ना, तर हे असंच आहे ना. भाऊ बनायचं असेल, बहीण बनायचं असेल, छोटा मोठा, तर हे असंच करायचंय. कुठलीही गोष्ट इथपर्यंत सॅक्रिफाईस करायची गरज नाहीये. एखादं डेअरी मिल्क असेल तर त्याला दिलंय, माझ्या मुलाला दिलंय, किती छान खातोय, अरे तुम्हाला
परिचय दिला आणि तुमच्या सगळ्यांकडे मला थोड्या वेळ का होईना एक बोलायचा चान्स मिळाला. अँड दिस इज सॅल्यूट टू युनिवर्स की मला आज एवढं छान फंक्शन बघायचं मला महत्भाग्य मिळालं. आय एम सिरियसली व्हेरी लकी, व्हेरी 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 लकी. अँड यू ऑल आर सेलिब्रेटिंग. You all are celebrating and these students are the hats off. Really. Thank you God and thank you all of you. त्यानंतर सगळ्यात मोठा सिनेरिओ आपला बाकी आहे. अफजल खानाचा वध. रेडी टेक्निकल टीम. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान. शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर. चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु धाडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. मला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी गावा, भेटीचा भाला सांगावा. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासे नाही जाणीव शेतीची, त्यासे नाही जाणीव शेतीची. आणि करेल काही कल्पना युक्तीची. जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजाला एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. आणि अशा शामियाना काल डौलत तुझ्या, काल डौलत तुझ्या. सय्यद
पाहायला मिळालं. अफजल खानाचा वध या ठिकाणी आपण बघितला. यानंतर शिवाजी महाराजांनी असे अनेक पराक्रम आपल्या स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी पराक्रम पार पाडले. यानंतरचा परफॉर्मन्स येत आहे. शाहिस्ते खानाची बोटे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये कापली, तो प्रसंग आपण या ठिकाणी बघणार आहोत झालेला आहे. आणि यानंतरचा पुढचा प्रसंग आहे शाहिस्ते खानाची जी बोटे कापली शिवाजी महाराजांनी पुण्यात, तो प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सर्व पालकांच्या माध्यमातून या मुलांचं आपण कौतुक करायचं आहे. सादर होत आहे शाहिस्ते खानाची बोटे कापली. सादर करणारे आहेत विद्यार्थी आशुतोष सुजल आणि प्रेम. अफजल खानाच्या वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमालीचा अस्वस्थ झाला होता. हिंदूंचं स्वतंत्र राज्य स्थापन करू पाहणारे शिवाजी महाराज हेच दिल्लीच्या तख्ताचे जबरदस्त शत्रू आहे याबद्दल औरंगजेबाची खात्रीच झाली होती. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं आपल्या मामाला शाहिस्ते खानाला बोलावलं. खान नागासारखा महाराज बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, या खानाला पुण्यातून कसा हुसकावून लावायचा, कारण समोरासमोर लढणं केवळ अशक्यच होतं. महाराज विचार करू लागले. अचानक एक धाडसी विचार डोक्यात आला. ताबडतोब महाराज मासाहेबांकडे गेले. मासाहेबांनी शांतपणे त्यांची योजना ऐकली. डोळे बंद करून त्या शिवबाला म्हणाल्या, शिवबा, अरे शिवबा, तुझी योजना पण वेद असला तर प्राणाला धोका आहे रे शिवबा. मासाहेब, तुमचे आणि भवानी मातेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना आमच्या प्राणाला कसलाही धोका नाही. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात मिरवीत आणण्याची परवानगी मागण्यासाठी शाहिस्ते खानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवलं. त्यानं परवानगी दिली. महाराजांच्या पुढचा मोठा अडसर होऊ झाला. संध्याकाळ झाली. लग्नाची वरात ठरल्याप्रमाणे वेशीपाशी आली. नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. त्याचा चेहरा फुलांच्या माळांनी झाकलेला होता. समोर सनई, चौघडे, वाजंत्री वाजत होतं. वरातीच्या मागे असणाऱ्या मित्रमंडळी महाराज आणि त्यांचे मावळे बेमालूमपणे मिसळले होते. लाल महालाला वळसा घालून वरात पुढे आली आणि थांबलो. एवढ्यात खाली आरडाओरडा ऐकू आला. खानाची झोपमोड झाली. काय झालं, कसला दंगा सुरू आहे म्हणून बघण्यासाठी खिडकीतून खाली पाहू लागला. खाली वाड्याच्या चौकात त्याला मावळे दिसले. शिवाजीच्या मावळ्यांना पाहताच त्याला काही सुचेना. या अल्लाह असा आरडाओरडा करायला लागला. त्याच्या अंगात कापरं होते. इतक्या खिडकीतून महाराज आला. तलवार उगारलेले महाराज दिसताच जीव वाचवण्यासाठी खानानं खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महाराजांनी घाव घातला. खानकन घाव खानाच्या उजव्या हातावर बसला. खानाच्या हाताची बोटं तुटली. जीव वाचवण्यासाठी खान पळाला. तो थेट जनानखान्यात बुरखा घालून लपून बसला. आवाज आला, हम पर रहम कीजिए. महाराजांनी विचारलं, कौन आहे? ये खान साहब की बड़ी बेगम है. बुडक्यातून आवाज आला. महाराज जागच्या जागी थांबले, कारण आवाज तर मर्दानी वाटत होता. त्याने नीट समोर पाहिलं तर बेगमांच्या घोळक्यात शाहिस्ते खान थरथरत उभा होता. त्याचं थरथरणं काही केल्या थांबेना. महाराजांनी करड्या स्वरात खानाला ठणकावलं. शिवाजी, शिवाजी म्हणतात तो मीच. आज तुझ्यावर दया करतोय. पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकी. जीव प्यारा असेल तर पुन्हा सुद्धा निघून जा. आत्ताच्या आत्ता निघून जा. खान आपला जीव वाचून पडून गेला. एकदम सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी जे प्रसंग या ठिकाणी उभा केलेला आहे. जोरदार टाळ्यांचा आवाज थोडा कमी येतोय मला वाटतंय. ब्रेकचा टाईम जरा जास्त झाला काही. थोडंसं जोरदार टाळ्या एकदा वाजवायच्यात म्हणजे हॉल आपला गरम होईल. एसी थोडीशी जास्त चालू आहे. यानंतरचं गाणं सादर होतंय राजा आलं जिंकून या. बघा, संपूर्ण प्रसंग शिवाजी महाराजांच्या किंवा जिजाऊंच्या काळापासून आपण आतापर्यंत आलेलो आहोत. वेगवेगळे प्रसंग आपल्याला प्रत्येक गाण्यातनं पाहायला मिळत आहे.
आता अनेक घटनांमध्ये, अनेक लढायांमध्ये शिवाजी महाराज हे आपले जिंकत आहेत आणि त्याच पद्धतीनं आनंद उत्सव संपूर्ण स्वराज्यामध्ये साजरा केला जात असतो. त्यापैकीच आताच अफजल खानाचा वध असेल किंवा शाहिस्ते खानाची बोटे कापली हा जो प्रसंग आहे, या घटनेमधून देखील शिवाजी महाराज खूप चांगल्या पद्धतीने जिंकले होते आणि याचा आनंद उत्सव आता राजा आलं जिंकून या गाण्याच्या माध्यमातून आपण साजरा करणार आहोत. माध्यमातून आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. यानंतर या प्रोग्रेस ऑटिझम एज्युकेशन सोसायटीचा जो काही लेखाजोखा आहे या थोडक्यात मांडण्यासाठी मी या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय जयश्री शिंदे मॅडम यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. शिवाजी महाराजांना प्रोग्रेस ऑटिझम एज्युकेशन सोसायटी तर्फे मानाचा मुजरा आणि येथे जमलेल्या सर्वांना माझा म्हणजे सौ जयश्री विष्णू शिंदेचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे स्नेह, सन्मान आणि समतेवर आधारलेले आहे. आज या स्वराज्याच्या विचाराने प्रेरित होऊन या स्नेह संमेलनात उपस्थित मान्यवर, आदरणीय पाहुणे, सन्माननीय पालकवर्ग, शिक्षक वर्ग आणि
वाटतं तुम्हाला? आजच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपण हाच विचार पुढे नेऊ आणि हाच मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी आपण स्वराज्य हे नाव निवडलं आहे. आपले शिवाजी महाराज कसे होते सर्वांनाच माहीत आहे. त्यांना सगळ्यांना आनंदी ठेवायचे होते. गरीब, श्रीमंत, लहान, मोठे सर्व त्यांच्यासाठी समान होते आणि म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. स्व म्हणजे काय? स्व म्हणजे स्वतःचे राज्य. आणि आपली मुले ही अशीच आहेत. त्यांना स्वतःच्या राज्यात जगायला आवडतं. कुणीही आम्हाला काहीही बोलू नका, आमच्यावर इन्स्ट्रक्शन देऊ नका, अशी आपली मुले आहेत. आपल्याला त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवायचे आहे. चांगले वागणे, दुसऱ्याला मदत करणे, समाजामध्ये त्यांना कसे स्थान मिळवून देता येईल हे आपल्याला त्यांना शिकवायचे आहे. आपल्या मुलांना आपण सर्व मिळून त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यांना शिक्षणाचा हक्क, सन्मानाने जगण्याचा हक्क, संधी मिळण्याचा हक्क, समाजात सामावून घेण्याचा हक्क, हे सर्व हक्क त्यांना मिळायला हवे. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवून दिले आहे, मोडेल पण वागणार नाही. तसेच आम्हाला असे वाटते की आपल्या मुलांना समाजामध्ये स्थान हवेच, दया नकोय, स्वीकार हवा. सहानुभूतीची गरज नाहीये, समजून घेण्याची गरज आहे. हे आपल्याला समाजाला सांगायचे आहे. पालकांसाठी मी एवढं सांगेन की आपली मुले आपल्यासाठी ओझे नाही, ती आपली जबाबदारी आहे, आपला अभिमान आहे. त्यामुळे माझा मुलगा लपला जाणार नाही, त्याला कमी लेखले जाणार नाही, त्याला सन्मानाने कसे जगता येईल याचा विचार आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. शेवटी मी एवढेच सांगते, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण त्यांना अडचण न समजता देवाने दिलेली ही परीक्षा आहे आणि त्यातून पुढे जाण्यासाठी दिलेली संधी आहे. शिवाजी महाराज म्हणतात, संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. जय भवानी, जय शिवाजी. नक्कीच तुम्ही जे काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या अत्यंत अप्रतिम आहेत आणि तुम्ही काम करत असलेलं हे काम जगावेगळं आहे. त्यामुळे सर्व पालकांच्या वतीनं मी तुमचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो की हे काम तुम्ही कंटिन्यू करत राहा. तुमच्या या कार्यामध्ये, तुमच्या स्वप्नामध्ये नक्कीच गौरवाचे पंख मिळतील आणि तुमचं काम पूर्णतः होईल अशी मी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर तुम्हाला या कामामध्ये तुम्हाला 100% सहकार्य करणारे तुमचे मिस्टर म्हणजेच विष्णू शिंदे सर यांचंही मी अभिनंदन करेन. खूप छान काम तुम्ही या प्रोग्रेस ऑटिझम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करत आहात. नक्कीच आहेत घेऊन येत आहेत तुकाराम महाराज यांची भक्ती गाथा. विद्यार्थी आहेत सार्थक, प्रेम, यश, तक्ष, तनिष, आरुष, अब्दुल्ला, अस्वले, चोबे, रिदिशा, स्वरा, हार्दिक, सर्वेश, लोहार, सई, रुची, भोईरकर आणि पाटील या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यामध्ये यांना मार्गदर्शन करत आहेत सीमा मॅडम, प्रतिमा मॅडम, शिंदे मॅडम, सुवर्णा मॅडम, रुपाली मॅडम. त्या गावात तुकाराम नावाचं लई मोठं संत आहे असं ऐकलंय. तो कसला संत? का यो संत नाही? कलियुगी फार संत झाले घरोघर, तशातली याची कर. काय म्हणतोयस? बायको याच्या नावाने शंक करते, मुलं ओरडतात, शास्त्री पंडित बोट फोडतात. असं हो, याला कधी कुणी नीट पूजा करताना पाहिलंय? कधी यानं होम हवन केले? कधी ग्रह शांती? काय नाही, नुसतं लोकांना चांगलं वागण्याचा उपदेश करायचा. हे काय पुरेसं आहे? अहो, पण तेच आवश्यक आहे. जगात कोणी पांडित्याने ईश्वराला जवळ केलं तर कोणी लेकरू होऊन लढिवाळपणे त्याच्या गळ्यात गळा घातला. लक्ष्मण म्हणाला होताच, बुवा इतके साधे आहेत तुम्ही ओळखणारे. तुकोबा यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार? गड्याचा पाया चालण्याचे बळ, गड्याचा पाया
चालण्याचे बळ विचाराचे काळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया शब्दांचे इमान अक्षरांचे दान शब्दांचे इमान अक्षरांचे दान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा जोरदार टाळ्या. किती मस्त वाटतं ना. एका साईडला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या साईडला तुकाराम महाराज. हात उंच करून या मुलांसाठी आपण दाद द्यायची आहे. अगदी जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी सादर केले जात आहेत. म्हणजे डोळ्यांना तुम्हाला अश्रू येतील असे हे परफॉर्मन्स आहेत बघा. यानंतरचं जे काही पुढचा परफॉर्मन्स आहे तो समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भातला आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पाहायला मिळतात. सादर होत आहे समर्थ रामदास. सादर करते आहेत ओम, सुयश, आदित्य आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका आहेत प्रतिभा मॅडम आणि उज्ज्वला मॅडम. तुमच्यासमोर सादर होत आहे समर्थ. श्रीमंत योगी
महिमा काय राजा प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे आधार राजा नाही राजाधिराज मानतो आम्ही तुला राजाने करावे राजप्रमुख क्षत्रिय करावे छात्रकर आणि मग देवभक्ती करावा अवघा फलकल्लोळ करावा धर्म संस्थापनेचं निश्चयाचा महामेव बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ खूपच छान खूपच सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी समर्थ रामदास यांचा या ठिकाणी सादर झालेला आहे. अगदी उच्च दर्जाचे परफॉर्मन्स या ठिकाणी सादर होत आहेत आणि तेवढ्याच आत्मीयतेने तुम्ही देखील त्यांना प्रोत्साहित करत आहात. सुंदर सुंदर परफॉर्मन्स या ठिकाणी सादर झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज एकटेच कर्तृत्ववान होते असं नाही, त्यांच्या टीम मधले त्यांच्या संपूर्ण आसपास असलेले त्यांच्या सोबतचे जे लोक होते ते देखील तेवढेच कर्तृत्ववान होते. आणि फक्त पुरुषच कर्तृत्ववान नव्हते तर आपल्या मावळ्यांमध्ये अनेक महिला देखील त्यांच्या सहवासातल्या ज्या कर्तृत्ववान होत्या त्यापैकीच आपली एक महिला हिरकणी, ज्यांचं नाव तुम्ही आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. पोटाच्या खळगीसाठी गळ तिने चढला, दही दूध विकून श्वास तिने सोडला, बाळाच्या चिंतेने पाय घराकडे वळला, बंद झाले दार सारे तरी मार्ग तिने काढला. हिरकणीची जिद्द पाहून माझ्या राजाही गैवरला, धन्य तुझी माया माते हात नाही जोडला, धाडस तुझे पाहून गडही जरासा नमला, माझ्या राजाने हिरकणी बुरुज बांधला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणीसाठी हिरकणीच्या नावानं तिथे एक बुरुज बांधलेला होता. रायगडावर तुम्ही गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल. अशी कर्तृत्ववान महिला आणि पुरुष आपल्या राज्यामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये होती. त्याचा जागर आपण या ठिकाणी स्वराज्य या थीमच्या माध्यमातून करत आहोत. या ठिकाणी सादर होत आहे हिरकणी. सादर करणाऱ्या मुली आहेत हिरकणी आईचे शौर्य. सादर करणारे विद्यार्थी आहेत रायरी, आर्या, अनन्या, दर्शना. एक नाव सारखं सारखं मला घ्यावं असं वाटतंय. आपण आज सादर करत आहोत स्वराज्य ही थीम आणि याच्यामध्ये एका मुलीचं नाव आहे रायरी. रायरी 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 सारखं सारखं परत 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 तेच नाव येत आहे. रायरी हा एक रायगडाचा डोंगर आहे, सर्वांना माहिती आहे. म्हणजे किती योगायोगाची गोष्ट म्हणता येईल किंवा चांगली गोष्ट म्हणता येईल. सादर करत आहेत रायरी, आर्या, अनन्या, दर्शना आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका आहेत अरुणा मॅडम आणि स्नेहल मॅडम. राजधानी ही स्वराज्याची सरसर धाक मनाला आज्ञा होती राजाची दरबंद साचला, आज्ञा होती राजाची दरबंद साचला. हुर हुर झाली मातेची घरी भूक ताणाला, हुर हुर झाली मातेची घरी भूक ताणाला.
वारंवार पाणी तळाला वाट नाही कोणा इसमाची जीव पणाला टाळ्यांचा आवाज जरा थोडासा जास्त असला पाहिजे. कार्यक्रम आपला आता थोड्या वेळानंतर संपणारच आहे, त्यामुळे आता तुमची पण जास्त हेळसांड होणार नाही. पण राहिलेले जे प्रोग्राम आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आणि खूप सुपर आहेत. यानंतर सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले, रायगडाचे माथे फुलांनी सजले, पाहून सोळा छत्रपती पदाचा 33 कोटी देवही लाजले, 33 कोटी देवही लाजले असा सुंदर सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होते. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेढ्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त दिली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशी प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडीत 3000 गनिमांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन घोडखिंड आडून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे लाख मिले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तळावर मुरारबाजींना माझ्या सैन्यात आदमगीर बादशाह म्हणून मनसब देतो असे आमिष दाखवणाऱ्या त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी राहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंगजेबाच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तह दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंढाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम मॅच फत्ते करणार राजे. आधी नवीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती दिली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेल्या भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.
पाहायला मिळणार आहे. कोणालाही मोह होईल फोटो काढण्याचा, त्यामुळे आपण आता काय थांबवलंच आहे. अत्यंत सुंदर असं दृश्य उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं देखील खूप मनावं तेवढं कौतुक. अशा या कार्यक्रमाला शेवटपर्यंत दाद देणं कधीही गरजेचं असतं आणि तेच तुम्ही नेमकं केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे देखील अभिनंदन. यानंतरचा जो सोहळा आहे, यानंतरचा जो परफॉर्मन्स आहे, हा राज्याभिषेक सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपल्याला पाहायला मिळणार. मा जिजाऊ यांच्यापासून तर शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या अनेक लढायांपासून, पेच प्रसंगांपासून तर वेगवेगळे घटनाक्रम आपल्याला या संपूर्ण गाण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. आणि शेवटचा हात उंच करून टाळ्या वाजवला तर तुम्हाला एक्सरसाइज होईल आणि जास्त थंडी पण वाजणार नाही. आणि महिला शिक्षकांना देखील जरा जास्त हुरूप होईल की अजून चांगल्या पद्धतीने सादर करण्यासाठी. तयार आहात सर्वजण? चला स्टार्ट. Pula
पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांचे जे अवॉर्ड्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे होते वेळेअभावी आपल्याला ते स्किप करावे लागत आहे. सर्वांना विनंती हे जे अवॉर्ड्स आहेत डिक्लेअर करतो त्या लोकांनी तुम्ही शाळेतनं तुमचे अवॉर्ड्स कलेक्ट करू शकता. आता बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड्स आहेत 2025 आणि 26 मध्ये अथर्व अस्वा, दर्शा नागेश्वर, त्यानंतर सेकंड आणि 100% अटेंडन्स अवॉर्ड अथर्व पाटील. त्यानंतर बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड अथर्व लोहार, ममता मॅडम यांना मिळालेला आहे तो. त्यानंतर समृद्धीज मम्मी यांनाही बेस्ट पॅरेंट अवॉर्ड मिळाला आहे. सुप्रिया बर्डे आहे त्याचं नाव. अथर्व पाटील यांच्या आईला देखील बेस्ट पॅरेंट अवॉर्ड मिळालेला आहे. अथर्व अस्वाच्या आईला देखील मदरला देखील हा बेस्ट पॅरेंट अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर काबीरच्या मॉमला देखील हा बेस्ट पॅरेंट अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर स्पेशल अवॉर्ड्स आहेत त्यामध्ये शिवालिका हिला हा बेस्ट अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर इशिता भारवाडला देखील अवॉर्ड मिळालेला आहे. आणि अनन्या गुहागर मॅडम यांना देखील हा टीचर्स मधून अवॉर्ड मिळालेला आहे. सर्व अवॉर्ड विनरचं खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी जे पाठीमागे विद्यार्थी पालकांना विनंती की तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही करेक्ट करायचंय. आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.